नमस्कार मित्रांनो, अतिशय आनंदाची बातमी तुम्हा सर्वांसाठी असणार आहे। वन विभागामार्फत जी तुमची पदभरती प्रक्रिया मित्रांनो घेण्यात आलेली होती, त्यामध्ये वनरक्षक असेल तर वनरक्षकच्या निकालाबद्दल देखील आपण अपडेट पाहणार आहोत। आणि मित्रांनो, बाकी जी सर्व पदं आहेत, सर्व पदांचं ऑफिशियली मित्रांनो कागदपत्र तपासणीचं वेळापत्रक प्रसिद्ध झालेलं आहे। त्यामध्ये जे सिलेक्ट विद्यार्थी आहेत त्यांचं तर प्रत्येक जिल्ह्यानुसार वनवृत्तानुसार माहिती आपण पाहणार आहोत। त्यासाठी मित्रांनो या व्हिडिओला एक लाईक नक्की करा, कारण की सर्वात अगोदर महत्त्वाची अपडेट तुम्हाला सर्वांसाठी मी घेऊन येत असतो। त्याचबरोबर चॅनललाही मित्रांनो सबस्क्राइब करून ठेवा। तर बघा मित्रांनो, ऑफिशियल वेबसाईटवरती हे वेळापत्रक जे आहे यांचं प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे। या ठिकाणी पाहू शकता कागदपत्र तपासणीचे वेळापत्रक, ज्याच्यामध्ये मित्रांनो हायर ग्रेड स्टेनो, त्यानंतर मित्रांनो लोअर ग्रेड स्टेनो, ज्युनियर सिव्हिल इंजिनियर, त्यानंतर सीनियर स्टॅटिकल असिस्टंट, ज्युनियर स्टॅटिकल असिस्टंट, अकाउंटंट आणि सर्वेवर। तर मित्रांनो, तुम्ही कुठल्याही पदावरती क्लिक केलं की समजा मित्रांनो हायर ग्रेड स्टेनोवरती क्लिक केलं की तुमच्यासमोर एक त्याची फाईल एक पूर्ण परिपत्रकच डाउनलोड होईल। पहा मित्रांनो, त्या पदासाठी मित्रांनो या ठिकाणी ही जाहीर सूचना देण्यात आलेली आहे। तर बघा, नागपूर वनवृत्तासाठी त्या पदासाठी कधीपर्यंत मित्रांनो या ठिकाणी तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे त्याची माहिती दिलेली आहे। तर याच्यामध्ये मित्रांनो तुमची परीक्षा घेण्यात आली होती असं त्यांनी म्हटलेलं आहे। जसं की मित्रांनो लेखपालसाठी पहा, लेखपाल, त्यानंतर सांख्यिकी सहाय्यक असेल, या सर्व पदांसाठी परीक्षा घेण्यात आली होती म्हटले। तर याच्यामध्ये मित्रांनो त्यांनी काय म्हटलंय पहा, लेखपाल असेल, सांख्यिकी सहाय्यक असेल, कनिष्ठ अभियंता असेल, त्यानंतर मित्रांनो या परीक्षेमध्ये तुम्ही तुमच्या 200 पैकी आधारे प्रसिद्ध करण्यात आलेल्या गुणवत्ता यादी म्हणजे मेरिट लिस्टनुसार 45% पेक्षा जास्त गुण असलेल्या उमेदवारांपैकी जाहिरातीमध्ये नमूदप्रमाणे सामाजिक समांतर आरक्षणानुसार भरती प्रक्रियेत भरण्यात येणारी पदे विचारात घेऊन लोगो यादी तयार करण्यात आलेली आहे। उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर करतेवेळी जी शैक्षणिक अर्हता किंवा सामाजिक समांतर आरक्षण लागू असल्याबद्दलची मित्रांनो जी पडताळणीची प्रमाणपत्र दिलेली होती, तर ती सर्व प्रमाणपत्र वगैरे असतील किंवा संकेतस्थळावर जी माहिती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्यानुसार मित्रांनो तुमचं मूळ दस्तावेज तपासणी कार्यक्रमाचे वेळापत्रक खालीलप्रमाणे दिलेलं आहे। तर बघा मित्रांनो, जसं की हे नागपूर वनवृत्ताचं आहे, तर 29/12/2023ला होईल। त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी नागपूर कार्यालयामधली ही जी बाकीची सर्व पद आहेत त्यांचं देखील त्याच वेळेस होईल। वेळ देखील दिलेला आहे आणि स्थळ दिलेलं आहे। पहा मित्रांनो, कुठं तुमचं या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे। परत मित्रांनो बाकी जी दुसरी पदं आहेत त्याच्यामध्ये मित्रांनो प्रसिद्ध केलेल्या गुणवत्ता यादीतील उमेदवारांकरता मूळ दस्तावेज तपासणीचा दिनांक, अशी प्रत्येक पदानुसार मित्रांनो या ठिकाणी सर्व माहिती दिलेली आहे। खाली ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे, ज्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोलवलेलं आहे मित्रांनो, त्यांची या ठिकाणी पहा मार्क्स ऑब्टेन ऑनलाईन एक्झामिनेशन 120 पैकी मार्क्स काही पदांसाठी होते, काही पदांसाठी 200 पैकी मार्क्स होते। तर त्या सर्वांची यादी देखील अशा पद्धतीने जोडण्यात आलेली आहे। पहा, प्रत्येक पदाचं आहे। जसं की अकाउंटंटचं मित्रांनो आपण मागच्या वेळेस अमरावतीचं पाहिलं होतं, जसं की नागपूरचं बघितलं तर तुमच्यासमोर त्याची PDF फाईल ओपन होईल। पहा, नागपूरचं या ठिकाणी अकाउंटंटचं आहे, ठाण्याचं आलेलं आहे, सर्वांचं मित्रांनो या ठिकाणी आलेलं आहे। जसं की मित्रांनो ठाण्याचं पाहिजे असेल तर तुम्ही ठाण्यावरती या ठिकाणी ठाण्याचं मित्रांनो या ठिकाणी डाउनलोड होत नाही, अजून प्रसिद्ध झालेलं नाही आहे। तर ठाण्याचं जसं मित्रांनो येईल ही तर तुम्हाला डाउनलोडचं ऑप्शन जसं येईल तसं तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे। पुण्याचं देखील आलेलं नाही, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, औरंगाबादचं देखील मित्रांनो आलेलं नाही, चंद्रपूरचं देखील आलेलं नाही अकाउंटंटचं। बाकीचे मित्रांनो या ठिकाणी सर्वांचे डाउनलोडचे जे ऑप्शन जे दिसत आहेत तुम्हाला त्यांचं सर्वांचं आलेलं आहे। त्यानंतर सर्वेवरचं पहा, चंद्रपूरचं आलेलं नाही आहे, त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी पुण्याचं देखील आलेलं नाही, ठाण्याचं देखील आलेलं नाही। बाकी सर्वांच्या या ठिकाणी डाउनलोडचे ऑप्शन्स तुम्हाला पाहायला भेटतील। तिथून तुमचं त्या यादीमध्ये नाव असेल तुम्हाला मग त्या तारखेला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला मित्रांनो जायचं आहे। तर ही अशा पद्धतीची खूप महत्त्वाची माहिती तुम्हाला शेअर केलेली आहे। याची लिंक मी काय करतोय डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, तुम्हाला टेलिग्राम चॅनलला देतोय। तिथून मित्रांनो तुम्ही ही PDF फाईल सर्व डाउनलोड करू शकता आणि तुमचं नाव त्यात चेक करून तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला त्या तारखेला हजर राहायचं आहे। आता मित्रांनो, तुमचं जी वनरक्षक ह्या पदाचं मित्रांनो निकालाबद्दलची माहिती अगोदर मित्रांनो त्यांनी प्रसिद्ध केली होती। पहा 22/11/2023ला त्याच्यामध्ये म्हटलेलं होतं त्यांनी की माननीय राज्यपाल यांच्या अधिसूचनेनुसार 2019 अन्वये पेसा क्षेत्रातील जी स्थानिक पदं अनुसूचित जमातीसाठी अधिसूचित करण्यात आलेली आहेत अधिसूचित, तथापि सदर अधिसूचनेला मान्य सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलेलं आहे। त्यामुळे मित्रांनो पुढील कार्यवाही न करण्याबाबत सामान्य प्रशासन विभागाने ज्या सूचना दिलेल्या आहेत त्यामुळे वनरक्षक पदाचा निकाल जाहीर करता येत नाही। तर मग मित्रांनो याचा निकाल कधीपर्यंत लागेल, तुम्ही बरेच विद्यार्थी कमेंट करून विचारतायत। तर मित्रांनो याची 9 जानेवारी 2024ला काय आहे सुनावणी आहे, रीट याचिका जी दाखल करण्यात आलेली होती
मान्य सर्वोच्च न्यायालयामध्ये त्याच्यावरती सुनावणी आहे. तर 9 जानेवारीनंतर मित्रांनो तुमचे निकाल लागू शकतात. याच्यामध्ये तलाठीचा देखील समावेश आहे आणि वनरक्षक या पदाचा देखील मित्रांनो. तर 9 जानेवारीपर्यंत तुम्हाला अजून याच्याबद्दलची वाट पाहावी लागणार आहे. तर ही सर्व माहिती मित्रांनो तुम्हाला सांगितलेली. या व्यतिरिक्त अजून तुमचे काय प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारू शकता. ज्यांचं मित्रांनो या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे, ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे, त्यांच्यासाठी खूप चांगली या ठिकाणी ही न्यूज असणार आहे की त्यांचे या ठिकाणी पत्र आलेले आहेत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी ऑफिशियल वेबसाईटवरती. त्यांनी मित्रांनो त्या वेळापत्रकानुसार हजर राहायचं आहे. मित्रांनो, सध्याच्या सरळ सेवा पदभरतीसाठी तुम्हाला पुस्तक हवं असेल सामान्य ज्ञान या विषयासाठी तर विजयपथ पब्लिकेशन पुणे यांनी मित्रांनो वन लायनर स्वरूपामध्ये TCS आणि IBPS पॅटर्ननुसार पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे. यामध्ये मित्रांनो सध्या तुमची जी पदभरती होते जसे की झडपीची असेल, ग्रामसेवक, आरोग्यसेवक असेल, त्यानंतर कृषी सेवक असेल किंवा महानगरपालिकेच्या मित्रांनो सध्या जाहिराती आलेल्या आहेत. पुरवठा निरीक्षक पदभरती असेल, आदिवासी विकास विभाग पदभरती असेल, या सर्वांसाठी किंवा जिल्हा न्यायालयाची पदभरती असेल, या सर्वांसाठी मित्रांनो तुम्हाला हे पुस्तक उपयोगी पडेल. GS मध्ये म्हणजे सामान्य ज्ञान या विषयामध्ये तुम्हाला पैकीच्या पैकी गुण घ्यायचे असतील तर TCS किंवा IBPS कुठलीही कंपनी तुमची परीक्षा घेऊ द्या, त्या पॅटर्ननुसार मित्रांनो सामान्य ज्ञानचं हे पुस्तक त्यांनी तयार केलेलं आहे. याच्यामध्ये मित्रांनो TCSने जुलै 2023 पर्यंतच्या घेतलेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचा देखील त्यांनी समावेश केलेला आहे. याच्यामध्ये मित्रांनो TCS IBPS मार्फत झालेलेही 2022-23 मधल्या जे परीक्षा घेण्यात आलेले आहेत त्याच्यामधून मित्रांनो जे सामान्य ज्ञान या विषयाचे उपघटक असतात जसे की इतिहास असेल, भूगोल असेल, राज्यघटना असेल, GK असेल, पर्यावरण असेल, त्यानंतर विज्ञान अर्थशास्त्र असेल, या सर्व घटकांचं मित्रांनो या ठिकाणी त्यांनी घटकनिहाय वर्गीकरण तुम्हाला या पुस्तकामध्ये करून दिलेलं आहे. त्याचबरोबर मित्रांनो 21 प्रकारच्या आतापर्यंत जेवढ्या पण मित्रांनो परीक्षा झाल्या त्यापैकी जवळपास 400+ प्रश्नपत्रिकांचा याच्यामध्ये GSचा समावेश त्यांनी केलेला आहे. तर हे पुस्तक जे आहे मित्रांनो तुम्हाला 2022-23 2024 मध्ये देखील तुमच्या ज्या परीक्षा होत आहेत त्याच्यासाठी मित्रांनो महत्त्वाचं ठरणार आहे पैकीच्या पैकी गुण घेण्यासाठी, कारण की हे पुस्तक वन लायनर स्वरूपामध्ये आहे आणि मित्रांनो TCS IBPS पॅटर्ननुसार आहे आणि याच्यामध्ये भरपूर सारे TCS IBPSचे 400+ प्रश्नपत्रिका त्यांनी दिलेले आहेत. तर ह्या पुस्तकाची द्वितीय आवृत्ती मित्रांनो प्रसिद्ध झालेली आहे. विजयपथ पब्लिकेशन यांचं सामान्य ज्ञान वन लायनर स्वरूपामधलं पुस्तक, याचं लेखन संकलन मेघदूत हेरलेकर सर यांनी केलेलं आहे जे की TCS IBPS तज्ज्ञ आहेत. विकास शिंदाळकर, त्याचबरोबर सचिन कुरुन सर जे की कर सहाय्यक आहेत. तर मित्रांनो हे पुस्तक तुम्हाला मित्रांनो कुठल्याही बुक स्टोअरमध्ये भेटेल, ऑफलाईन आणि ऑनलाईन देखील तुम्हाला भेटून जाईल कुठल्याही प्लॅटफॉर्मवरती, तिथून तुम्ही खरेदी करू शकता. धन्यवाद.